मंडळी, 1,000ची साडी आणि 5 लाखांची साडी दोन्ही दिसायला सुंदरच असतात, पण मग किमतीत एवढा फरक का असतो माहीत आहे का? आजचा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही साडी घेताना कधीच गोंधळात पडणार नाही, कारण आज आपण पाहणार आहोत भारतभरातील सर्वोत्तम 15 साड्या, कमी किमतींपासून जास्त किमतींपर्यंत। चला तर सुरुवात करूया। नंबर 1, तांत साडी। सुती कापडात बनलेली ही साडी अतिशय हलकी आणि हवेशीर असते। तिचं साधं पण नीटस विणकाम तिला रोजच्या वापरासाठी योग्य बनवतं। उन्हाळ्यात दिवसभर घातली तरीही आराम मिळतो। ही साडी 1,000 रुपयांपासून सुरू होते आणि 5,000 पर्यंत जाते। आता पुढे पाहूया। नंबर 2, लिनन साडी। लिनन कापडामुळे ही साडी मऊ, हलकी आणि थोडी टेक्स्चर असलेली दिसते। साधेपणातही तिचा देखणा लुक लक्ष वेधून घेतो। ऑफिस किंवा बाहेर जाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। याची किंमत 2,000 ते 8,000 रुपये दरम्यान येते। यानंतर येते नंबर 3, कोटा डोरिया साडी। सुती आणि रेशमी धाग्यांच्या मिश्रणातून तयार होणारी ही साडी तिच्या खास चौकोनी विणकामासाठी ओळखली जाते। हलकी, नाजूक आणि देखणी, उन्हाळ्यातील कार्यक्रमांसाठी अगदी योग्य। अंदाजे 2,000 रुपये ते 10,000 रुपये दरात ही साडी मिळते। आता थोडं रंगीत काही पाहूया। नंबर 4, बंदेज साडी। बांधणी रंगकाम पद्धतीने तयार होणारी ही साडी तिच्या रंगबिरंगी टिपक्यांसाठी आणि लहरी नक्षींसाठी प्रसिद्ध आहे। सण, हळद किंवा पारंपरिक कार्यक्रमांमध्ये ही साडी लगेच उठून दिसते। ही साडी 2,000 रुपयांपासून सुरू होऊन 15,000 रुपयांपर्यंत जाते। पुढची साडी आहे नंबर 5, चंदेरी साडी। सुती आणि रेशमी मिश्र कापडामुळे ही साडी हलकी असूनही सौम्य चमक राहते। नाजूक जरीकाम आणि सुंदर नक्षीमुळे ती खूप देखणी वाटते। पूजा किंवा साध्या समारंभांसाठी उत्तम। याची किंमत 3,000 रुपये ते 25,000 रुपये दरम्यान असते। आता पुढे नंबर 6, महेश्वरी साडी। रेशमी आणि सुती धाग्यांच्या मिश्रणातून तयार होणारी ही साडी दोन्ही बाजूंनी वापरता येणाऱ्या काठासाठी ओळखली जाते। पट्टे आणि चौकटीच्या नक्षीमुळे ती पारंपरिक आणि आधुनिक असा दुहेरी लुक देते। अंदाजे 3,000 पासून ते 30,000 रुपयांपर्यंत ही साडी मिळते। आता थोडं आधुनिक शैलीकडे वळूया। नंबर 7, ऑर्गेन्झा साडी। पातळ रेशमी कापडात बनलेली ही साडी हलकी, थोडी कडक आणि पारदर्शक असते। फुलांच्या नक्षी किंवा भरतकामामुळे ती खूप आकर्षक दिसते। खास समारंभ किंवा फोटोसाठी एकदम उठावदार। ही साडी 2,000 रुपये ते 20,000 रुपये दरम्यान उपलब्ध असते। आणि आता एक साधी पण खास साडी। नंबर 8, कसावू साडी। शुद्ध सुती कापड आणि सोनेरी काठ साधेपणातही किती सुंदर दिसू शकतं याचं उत्तम उदाहरण। पांढऱ्या रंगावरचा सोनेरी काठ तिला वेगळं सौंदर्य देतो। याची किंमत रुपये 5,000 पासून ते 30,000 रुपयांपर्यंत जाते। आता थोडं नाजूक आणि कलात्मक। नंबर 9, जामदानी साडी। हाताने विणलेली ही साडी अतिशय बारकाईच्या नक्षीसाठी ओळखली जाते। प्रत्येक धाग्यात मेहनत आणि कलाकुसर दिसते, त्यामुळे ही साडी खूप खास वाटते। ही साडी 5,000 रुपये ते 50,000 रुपये दरम्यान मिळते। यानंतर येते नंबर 10, बालुचरी साडी। या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या पल्लूवर विणलेल्या कथा, पौराणिक आणि पारंपरिक नक्षीमुळे ती खूप वेगळी आणि लक्षवेधी दिसते। अंदाजे 8,000 रुपयेपासून 50,000 रुपयांपर्यंत याची किंमत जाते। आता थोडं भारी पण आरामदायक। नंबर 11, गडवाल साडी। रेशमी अंग आणि सुती काठ यामुळे ही साडी दिसायला जड पण नेसायला हलकी असते। उठावदार काठ आणि रंगसंगतीमुळे ती समारंभासाठी योग्य ठरते। ही साडी 1,000 रुपये ते 60,000 रुपयांदरम्यान मिळते। आता येते महाराष्ट्राची शान। नंबर 12, पैठणी। ही साडी म्हणजे फक्त कापड नाही, एक परंपरा आहे। शुद्ध रेशमी कापड
हाताने केलेलं जरीचं काम आणि मोराच्या नक्षीमुळे ती अतिशय देखणी दिसते. लग्नासाठी ही साडी सर्वोत्तम मानली जाते. याची किंमत 10,000पासून सुरू होऊन 2 लाखांपर्यंत जाते. यानंतर येते नंबर 13 बनारसी साडी. जड जरी काम आणि भव्य नक्षीमुळे ही साडी नेसली की लगेच राजेशाही लूक येतो. लग्न समारंभासाठी ही साडी खूप लोकप्रिय आहे. ही साडी 8,000 रुपये ते 1.5 लाख रुपयांदरम्यान मिळते. आता पुढे नंबर 14 कांजीवरम साडी. जाड रेशमी कापड आणि मजबूत विणकामामुळे ही साडी अनेक वर्ष टिकते. ही साडी म्हणजे एक वारसा असतो जो पिढ्यानपिढ्या जपला जातो. याची किंमत 10,000 रुपयांपासून सुरू होऊन 2.5 लाखांपर्यंत असते. आणि आता शेवटी नंबर 15 पटोला साडी. ही साडी जितकी सुंदर आहे तितकीच दुर्मिळ आहे. डबल इकत पद्धतीने तयार होणारी ही साडी दोन्ही बाजूंनी एकसारखी दिसते आणि हेच तिचं वैशिष्ट्य आहे. ही साडी 50,000 पासून सुरू होऊन थेट 5 लाखांपर्यंत जाते. आता जर थोडक्यात सांगायचं झालं तर रोजच्या वापरासाठी तांत आणि लिनन, देखण्या लुकसाठी चंदेरी आणि ऑर्गेन्झा, लग्नासाठी पैठणी, बनारसी आणि कांजीवरम आणि खास गुंतवणुकीसाठी पटोला सर्वोत्तम पर्याय आहे. आता खरं सांगा, तुम्ही रोज वापरण्यासाठी साडी निवडणार आहात की लग्नासाठी खास साडी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच उपयोगी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.